श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? चांगले असाल तर स्वामींच्या कृपेने सर्वांना आनंदी जीवन मिळावे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज गेलो होतो शेजारी ताईंकडे, जाधव ताईंकडे. तर त्यांच्या घरी आज घाणा आणि बांगडीचा कार्यक्रम होता. तर त्यांनी बोलवलं होतं, तर तिथे गेलो तर मस्त असं डेकोरेशन केलं आहे त्यांनी. तर खूप छान वाटलं पाहिल्यानंतर. अवघ्या खूप कमी वेळात त्यांचं हे डेकोरेशन तयार झालं होतं. अचानक ठरलं त्यांचं ते मेहंदीचा कार्यक्रम वगैरे. तर मस्त असा कार्यक्रम त्यांनी पार पाडला. तर आम्हाला बोलवलं होतं, तर तिथलंच थोडंसं शूट घेतलं, तुमच्याशी शेअर केलं. तर सर्व मैत्रिणी मिळून गेलो होतो तिथे. तर घाणा वगैरे चालू व्हायला टाईम होता. तर मस्त गप्पा वगैरे मारल्या आणि थोडा बसलो गप्पा वगैरे मारून. आणि त्यानंतर चहा वगैरे झाला त्यांचा. बायकांचं तर तुम्हाला माहितीच असतं, कुठेही जा शांत काही बसत नाही. तर चालू होतं इकडच्या तिकडच्या गप्पा. थोडासा कार्यक्रमाला वेळ होता, तर म्हटलं चला आपल्याला जो बायकांचा आवडता कार्यक्रम असतो तो गप्पा मारण्याचा, तोच मारायचा कार्यक्रम केला. गप्पा मारून झाल्यानंतर मग थोडंसं व्हिडिओ वगैरे घेतला आणि मस्त असा लहान मुलींचा डान्स असा एन्जॉय केला. तर ह्या मुलींचा डान्स आम्ही खूप एन्जॉय केला. नवरीसोबत पण फोटो घेतले थोडेसे आणि मस्त यांचा डान्स एन्जॉय केला. डान्सचा सॉन्ग टाकणार होते, पण कॉपीराईट क्लेम येईल, त्यामुळे मी सॉन्ग नाही ॲड केलं. पण मस्त असा डान्स केला आणि एवढ्या छोट्याशा असताना यांनी खूप सुंदर असा डान्स केला. तर घाणा वगैरे घालून झाला होता, तर तो पण व्हिडिओ टाकायचा राहिला. तर जेवढा होता तेवढा टाकला. तो व्हिडिओ मी दुसऱ्या फोनमध्ये घेतलेला होता, तो ॲड करायचा राहिला आहे माझा. तर मस्त असा एन्जॉय चालला होता. सर्वजण शूट घेण्यातच बिझी होते. आता एवढ्या छोट्याशा मुली डान्स करताय म्हटलं पाहण्यात मजाच असते. तर मजा तर घेत होतो, पण घरची टेन्शन, कारण घरी गेलो होतो घाईमध्ये. तर घरी पण बायकांचं कसं असतं, इकडे मन अर्धे लागतं, तर घरी घरच्यांचं टेन्शन वेगळंच, घरी स्वयंपाक वगैरे करण्याचं टेन्शन वेगळंच. तर थोडंसं एन्जॉयमेंट पण चालली होती, थोडीशी टेन्शन पण येत होते का घरी जायला उशीर होईल, स्वयंपाक पण राहिला होता. तर त्या याच्यामध्ये चाललं होतं एन्जॉयमेंट करायचं. तर नुसतं असं एन्जॉयमेंट घेतला आणि सुंदर मुली अशा किती सुंदर असा डान्स करतात. यांचे सॉन्ग होते ते गुलाबी साडी वगैरे, लेटेस्ट सॉन्ग होते. पण बराच वेळेस कॉपीराईट येतं, त्यामुळे हे सॉन्ग वगैरे ॲड केलं नाही. सॉन्ग ॲड केल्यानंतर कळालं असतं. खूपच छान असं त्या ठेक्यावरच मुली नाचत होत्या आणि एवढ्या छोट्यापणीचं एवढ्यांचं छान असं यांनी मनोरंजन केलं, किती छान असं वाटत होतं. बरं वाटलं पाहिल्यानंतर. त्यानंतर थोडासा चहा वगैरे झाला आणि त्यानंतर आम्ही आलो घरी. यांचा मुलींचा डान्स वगैरे कसा झाला आणि कार्यक्रम कसा पार पाडला ते तुमच्याशी शेअर केला. तर ते नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं ते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया उद्याच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तर त्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओची शेवट इथंच करते आता, कारण सर्व कामं बाईलाच पार पाडायची असतात. बायकांचं कसं असतं, इकडे काही मन तिकडे काही मन. घरी जाण्यासाठी खूप उत्सुकता लागली होती, कारण घरी पण जाऊन स्वयंपाक वगैरे करायचा उशीर भरपूर झालेला होता. त्यामुळे थोडासा जेवढा होता येईल तेवढा व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर व्हिडिओचा एंड केला. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ इथंच एंड करते. श्री स्वामी समर्थ.